Welcome student. Open your textbook, page number 34. Today we begin with our new topic, that is the food safety. In the last lesson we learned about the nutrition in the living things. In that, what is meant by nutrition, steps that involves in the nutrition, also why the nutrition is required for the living things, that we learn. In today's topic we are going to learn about the food safety. Means जे काही अन्न आहे हे अन्न आपण सुरक्षित कसं अन्न पदार्थाची सुरक्षा कशी ठेवली पाहिजे, अन्न कशा पद्धतीने दूषित होतं, अन्न दूषित होणं म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ह्या टॉपिक नंबर 5 मध्ये करणार आहोत. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ऍक्टिव्हिटी म्हणजे लेट्स रिकॉल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, लेट्स रिकॉल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. तर त्या चार्ट मध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या कॉलम मध्ये फूड सोर्स दिलेला आहे, सेकंड मध्ये न्यूट्रिएंट्स अँड ऑब्टेन लिहिलेलं आहे, तिसऱ्या मध्ये काय दिलेलं आहे ते फंक्शन इन द बॉडी दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये फूड सोर्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे, फूड सोर्स दिलेला आहे. फूड सोर्स नंतर न्यूट्रिशन, त्यातलं कोणते न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळणार आहेत ते न्यूट्रिएंट्स लिहिलेले आहेत आणि त्या न्यूट्रिएंट्सचं आपल्या शरीरामध्ये काय फंक्शन आहे ते दिलेलं आहे तिसऱ्या कॉलम मध्ये. मी एक कॉलम तुम्हाला भरून दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, कॉलम नंबर सिरियल नंबर 2, 3 आणि 4 भरून घ्यायचं आहे. पहिला आहे बघा व्हीट, ज्वार, बाजरा and rice. Okay, these are the food grains. Which nutrients they gives us, that we learn, that is nothing but the carbohydrates. Carbohydrates. What is the function of the carbohydrate in our body? That it gives more energy to the body. Okay, that is the function of the nutrient carbohydrate. That carbohydrate we get from the wheat, jawar, bajra, rice. Okay, in the similar way you have to fill up the second point, that is the beans and the pulses, which nutrient from which they get and the function of the body. In this way you complete the first chart here, then we begin with the new section. Okay, second one, here they given a food components. Food components. Which are the food components, you know? Which are the food components, you know? First one, see, carbohydrate, fats, minerals, vitamins, then proteins, and water. These are the food constituents we know. आता ह्या सगळ्याचा समावेश आपल्या डेली डाएट मध्ये आहे. जे आपण फूड खातो बरोबर, त्या फूड मध्ये ह्या सगळ्याचा समावेश होतो. बरोबर आहे. इंडियन फूड आहे, आपण भाकरी चपाती खातो, त्यातून कार्बोहायड्रेट्स मिळतात. काही तळलेले पदार्थ असतील, सांडगे, पापड, कुरडई वगैरे, किंवा आपण जे व्हेजिटेबल ऑइल मध्ये वापरतो त्यातून फॅट्स मिळतात. काही भाज्या आहेत त्यातून आपल्याला पालेभाज्या, त्यातून मिनरल्स मिळतात. फ्रुट्स मधून विटॅमिन्स मिळतात, प्रोटीन्स मिळतात आणि वॉटर तर आपण घेतो. म्हणजे ह्या सगळ्यांनी मिळून आपलं हे फूड बनलेलं आहे. ओके, बघा काय सांगितलेलं आहे,
It is not a constituent but it is essential. That is the fiber and the water are necessary for the proper growth. आता ह्या सगळ्यांनी आपली काय होते? ह्या सगळ्यांनी काय होते? प्रॉपर ग्रोथ होते. Means these food components are required for the proper growth of the human beings or the living thing or the plant. Means all these are the required for the proper growth of the living things. Okay. We get these nutrients from the food material like a wheat, jawar, bajra, rice, vegetables and the fruits etc. However, what will happen if these food material are infested by the insect or spoil in any way? आता हा जो फूड आयटम आहे, हा फूड आयटम काय झालेला आहे? इन्फेक्टेड झालेला आहे. म्हणजे काय झालेला आहे? खराब झालेला आहे. बघा मी कसं चित्र काढलेलं आहे. हा फूड आयटम काय झालेला आहे? खराब झालेला आहे. कशामुळे? तर त्यांनी सांगितलेलं आहे इन्फेक्टेड म्हणजे तो खराब झालेला आहे. त्याची कारण दिलेली आहेत. पहिलं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की इन्सेक्ट द्वारे खराब झालेला आहे किंवा अदर वेज कोणते आहे ते आता आपण बघायचं आहे. बघा, ओव्हर कुकिंग, अन्न पदार्थ जास्त वेळ शिजल्यामुळे तो खराब झालेला आहे. बरोबर आहे. डस्ट सेटल झालेली आहे त्याच्यामुळे अन्न पदार्थ खराब झालेला आहे. फ्लाईज म्हणजे माशा बसलेल्या आहेत त्याच्यामुळे अन्न पदार्थ खराब झालेला आहे. इम्प्रॉपर हँडलिंग म्हणजे तो अन्न पदार्थ व्यवस्थित हँडल करता आलेला नाही म्हणून खराब झालेला आहे. नेक्स्ट वन, सर्विंग. इम्प्रॉपर सर्विंग मुळे हा अन्न पदार्थ काय झालेला आहे? इन्फेस्टेड झालेला आहे म्हणजे स्पॉइल झालेला आहे. बरोबर आहे. आता त्याची काही कारणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. बघा, फूड स्पॉइलेज आणि ह्या सगळ्यालाच एकूण एक शब्द दिलेला आहे त्यांनी, फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न पदार्थ खराब होणे. हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. बरोबर आहे. हे फूड कॉन्स्टिट्यूएंट आहे, त्या सगळ्यांच्यापासून फूड बनतं. हे फूड आपल्याला प्रॉपर ग्रोथसाठी निर्माण. पण हेच फूड जर इन्फेक्टेड झालंय कशामुळे? ओव्हर कुकिंगमुळे झालं, डस्टमुळे झालं, फ्लाईज झाल्या, इम्प्रॉपर हँडलिंग, सर्विंग, हे सगळे these are the causes. आता तुम्हाला 5.1 चित्रामध्ये सांगितलेलं आहे बघा, माईस. देन सेकंड वन जो बी चित्रामध्ये बडावाला जो आहे तो प्रॉपर हँडलिंग करत नाहीये. त्यानंतर सी चित्रामध्ये ती जी बाई फ्रुट्स विकते आहे, द वुमन हू इज शी इज सेलिंग द फ्रुट्स इन अ डर्टी प्लेस. घाणेरड्या ठिकाणी ती बसलेली आहे फळ विकण्यासाठी. त्यामुळे आपोआपच मायक्रो ऑर्गॅनिझम न सांगता त्या फळांवर बसतात. आणि डी प्लेस चित्रामध्ये तुम्हाला सांगितले की ते जे अन्न धान्य जे आहे हे चांगल्या ठिकाणी, कोरड्या ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी, हवा जिथं खेळती राहते त्या ठिकाणी ठेवलं गेलेलं नाही. त्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे, ओलसर ठिकाणी आपण ते अन्न म्हणजे धान्य ठेवलेलं आहे. त्यामुळे सुद्धा अन्न पदार्थ खराब झालेले आहे. लक्षात आलं? आता हेच जे सगळे आहेत, हे जे आपण लिहिलेलं आहे, these are nothing but the factors. What we call it as the factors responsible for the food spoilage. These are the factors that makes the food spoil. See here, sometimes fruit, आता त्याच्यात फूड स्पॉइलेज झालं, खराब झालं म्हणजेच नक्की काय झालं हे आपण बघूया. बघा काय सांगितलेलं आहे. स्पॉइलेज ऑफ फ्रूट्स किंवा फूड म्हणूया. पहिलं कारण काय सांगितलेलं आहे बघा, स्किन ऑफ द फ्रूट. स्किन ऑफ फ्रूट becomes black. स्किन काय झालेली आहे? ब्लॅक झालेली आहे फ्रूटची. तर तो अन्न पदार्थ खराब झालेला असतो. पुढे बघा, some fruits stuff gives out a foul smell or odor. घाणेरड्या
लागेल आलेला आहे. बॅड ऑर्डर. त्यानंतर बघा सच फूड स्टफ आर नॉट सुटेबल फॉर टू ईट. असे अन्न पदार्थ आपल्याला खाण्यायोग्य नाही आहे. नॅचरली अवेलेबल मटेरियल आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग. नेक्स्ट वन रीजन इज द रॉंग हँडलिंग. वी मे कॉल इट एज अ इम्प्रॉपर हँडलिंग. म्हणजे व्यवस्थितपणे हाताळलं गेलेलं नाही, व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे. त्यानंतर ओव्हर कुकिंग. ओव्हर कुकिंग म्हणजे कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जर जास्त शिजवला तर त्यातील पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिएंट्स डिस्ट्रॉय होतात. त्याला ओव्हर कुकिंग असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे इम्प्रॉपर स्टोरेज. इम्प्रॉपर स्टोरेज. आता ह्या सगळ्या कारणांमुळे इम्प्रॉपर स्टोरेज. ओके. Say in a damp places in a such a cases the quality of the food material destroyed. आता हे सगळं झालं. या सगळ्यांच्या पण काय झालेलं आहे बघा. ही सगळी क्वालिटी जी आहे, क्वालिटी म्हणजे दर्जा, क्वालिटी ऑफ द फूड गेट डिस्ट्रॉयड. म्हणजे त्या अन्न पदार्थाचा दर्जा काय होतो, नष्ट होतो. They may also be spoiled during the transportation. दुसरं पण एक कारण सांगितलेलं आहे बघा, ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे मिल्क असेल किंवा भाज्या असतील, फळं असतील, एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जर वेळ लागला किंवा ते व्यवस्थितपणे हाताळलं गेलं नाही किंवा खूप उन्हामध्ये खूप पावसामध्ये जर हे वाहतुकीच्या दरम्यान ती जी व्हेकल आहे की ज्याद्वारे ते कॅरीड फॉरवर्ड केलं जातं, हे जर राहिलं तर मात्र काय होतं, ते अन्नपदार्थ त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होते. दॅट इज नथिंग बट ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. ओके. कॅन अशा पद्धतीने जे होतं, ही सगळी रिझन्स आहेत कशासाठी, स्पॉइलेज ऑफ द फूड. आणि हे झाल्यामुळे काय होतं, क्वालिटी ऑफ द फूड गेट डिस्ट्रॉयड. ओके. आता हे सगळं आपल्याला माहिती झालं, लिहून घ्या. दुसरं एक सांगितलेलं आहे बघा, अन्न पदार्थ खराब होतो म्हणजे नक्की काय होतं. व्हॉट इज मीन्ड बाय फूड स्पॉइलेज. अन्न पदार्थ खराब होतो नक्की म्हणजे नक्की काय होतं, पहिल्यांदा बघा कलर चेंज होतो. बरोबर आहे, जसं इथे दाखवलंय का स्किन ऑफ द. त्यानंतर त्याची क्वालिटी बदलते, क्वालिटी चेंज. ऑर्डर और स्मेल चेंज. त्याचा नॅचरल जो वास आणि राहतो तो बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर टेक्स्चर बदलतं त्याचं. आता टेक्स्चर म्हणजे काय बघा, दूध खराब झालेलं आहे, दूध हे कशामध्ये होतं, लिक्विड स्टेट मध्ये होतं, पण त्याचं टेक्स्चर सॉलिड स्टेट मध्ये झालं. दुधाचं रूपांतर दही म्हणजे खराब झालं, नासणं आपण म्हणतो, तर ते टेक्स्चर बदलतं. बरोबर आहे. त्यानंतर वास येतो, त्याची क्वालिटी बदलते. आणि लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स. लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स हे सगळं झालं म्हणजेच तो पदार्थ खराब झाला असं. व्हॉट इज मीन बाय फूड स्पॉइलेज. फूड स्पॉइलेज मीन्स change in the color, quality of the food material get changed, odor and smell coming from that food, texture changes, and that food stuff has loss of nutrients. Then we say that this food material get spoiled. Okay, did you understand this concept, what is meant by spoilage of the food? Okay, write down this also. Now just see, on one day out with your friends or the family, you are enjoying mouth watering food items, dishes like pani puri, शेव पुरी, पाव भाजी etc. आता हे सगळे पदार्थ तुम्ही मित्रांच्या बरोबर बाहेर गेला, फॅमिली बरोबर बाहेर गेला की तुम्हाला हे सगळे आवडते पदार्थ आहेत. पावभाजी, बर्गर, पिझ्झा, वडापाव. तर हे सगळे जे आहे हे सगळे तुम्हाला आवडतात. ओके, पण आपण हे
खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात सांगितलेलं आहे. बट हॅव यू एव्हर गिवन अ थॉट टू हाऊ ऑर वेअर दे आर मेड? तुम्ही हे कधी लक्षात घेतले का की हे सगळे पदार्थ कोणत्या ठिकाणी बनवलेले आहेत? वेअर ते डिस्प्ले अँड सर्व हायजिनिकली, ते कोणत्या ठिकाणी बनवून ठेवलेले आहेत? ते लोकांना देताना अगदी स्वच्छतेचा त्याचा बघितलेला आहे का? त्याची स्वच्छता बघितलेली आहे का? आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे का? कशा पद्धतीने ते सर्व करतायत? ते बनवण्यासाठी कोणतं पाणी ते वापरतायत? ते पाणी पिण्यायोग्य आहे का? हे कधी तुम्ही चौकशी केली आहे का? असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर मुलांना ह्या प्रश्नांच्या उत्तरादाखल मी तुम्हाला असं सांगू शकते, व्हेनेवर वी आर गोइंग टू बाय सच अ फूड फ्रॉम द मार्केट, फर्स्ट यू हॅव टू ऑब्झर्व इन विच प्लेस दे आर मेड. कोणत्या ठिकाणी बनवलेले आहेत? जर ते घाणेरड्या ठिकाणी जर बनवले असेल किंवा त्या ठिकाणी जर कचरा भरपूर असेल, काही ठिकाणी खाली गटार असतात आणि त्याच्यावर ते खाद्यपदार्थाचा गाडी वगैरे असेल, तर अशा ठिकाणचे फूड तुम्ही घेणं टाळलं पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी जो माणूस हे बनवतो आणि जो ते सर्व करतो, अशी जी माणसं असतात ती व्यवस्थित हँडलिंग आहेत का? त्यांनी प्रॉपरली हँड वॉश केलेले आहेत का? ते चांगल्या भांड्यातून आपल्याला सर्व केलेले आहेत का? चांगल्या डिशमधून ते सर्व करतायत का? हे गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यानंतर ते जे अन्न पदार्थ बनवतात ते त्यासाठी ते पाणी कुठून आणतात? त्या पाण्याचे ठिकाण चांगलं आहे का? त्या ठिकाणी ते व्यवस्थित करतायत का? हे तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्याच गोष्टी चांगल्या ठिकाणी असतील तरच त्या ठिकाणचा अन्नपदार्थ तुम्ही विकत घेऊन खायचा आहे. नाही तर तुम्हाला आयतं तुम्ही रोगाला बळी पडण्याची शक्यता आहे. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला सांगून अन्नपदार्थावर बसत नाही. अशाच कारणांच्यामुळे अन्नपदार्थ खराब होतो आणि असा अन्नपदार्थ आपल्याकडनं जर खाल्ला गेला तर आपल्याला आतड्याचे आजार, वॉमिटिंग, डिसेंट्री यासारखे डिसीजेस होऊ शकतात. म्हणून अशा ठिकाणचं खाणं आणि खरेदी करणं, त्या ठिकाणी खात बसणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. द बेस्ट वे यू हॅव टू ईट द होम प्रिपेअर्ड थिंग्स. घरी बनवलेल्या वस्तू, तुमची आई कोणताही अन्नपदार्थ घरी तयार करत असताना त्याची प्रॉपर काळजी घेत असते. बाहेरून आणलेले जे काही भाज्या असतील ती व्यवस्थित धुवून सुकवून मग ती वापरत असते. ही जी हायजिनिकली जे काही गोष्टी आहेत या बाहेर होतातच असं नाही आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरचं खाणं आपण टाळलं पाहिजे. ओके, आता तुम्हाला 5.3 या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. 3 प्रकारची फळं दाखवलेली आहेत. त्यामुळे तुम्ही चित्रावर बघून सुद्धा त्यातलं फळ कोणतं चांगलं आहे कोणतं बाद आहे तुमच्या सहज लक्षात. तुम्ही बाजारात सुद्धा ज्यावेळी फळं खरेदी करता त्यावेळी ह्या गोष्टींची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. Which food stuff in the picture appear to be good to you? Eat and why? Because they are looking nice. ह्या सगळ्याचा जो कलर आहे, चेंज आहे किंवा त्याची स्किन त्या फ्रूट्सची चांगली आहे, मऊ झालेला नाहीये, कुठेतरी चांगला पदार्थ आहे, तर ते तुम्ही खाण्यायोग्य आहे. Various kinds of changes occur in the food material. For example, fruits turn black or change the taste. त्याची जी टेस्ट आहे तर टेस्ट एक राहिलं बघा, टेस्ट लिहा. टेस्ट जी आहे तर ती टेस्ट जी आहे ती बदलली जाते. फूडची जे फळाची जी साल आहे ती जर काळी झाली. मीट बिकम सोर, जे मांस असतं जे आपण मटण जे म्हणतो ते जर खूप वेळ तसंच राहिलं तर ते आंबट त्याला वास यायला लागतो. पीनट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा किंवा शेंगदाणे आपण म्हणू शकतो. ह्याचं काय रॅन्सीड म्हणजे खवट लागतात. रॅन्सीड म्हणजे काय खवट तुरट असा त्याची चव लागते, म्हणजे त्याची चव बदलते. ऑल दिस चेंजेस ऑफर ड्यू टू द फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल. त्या अन्नपदार्थामध्ये हे जे चेंज झालेले आहे हे चेंजमुळे तो पदार्थ आपल्याला खराब झालेला दिसून येईल. लक्षात आलं. म्हणून काय आपण दक्षता काय घेतली पाहिजे. ऑफन फूड ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन द फार्म आर डॅमेज ड्यू टू द व्हेरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग. आता शेतामध्ये ज्यावेळी तयार होतं एखादं पीक येतं ते चांगल्या क्वालिटीचंच असतं, पण ते काढल्यानंतर योग्य पद्धतीनं उन्हामध्ये वाळवणं, ते म्हणजे ड्राय करणं, व्यवस्थित ड्राय प्लेसला स्टोरिंग करून ठेवणं, मार्केटमध्ये ते बाजारपर्यंत आणून त्याची व्यवस्थित काळजी घेणं, ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. मग हे जर झालं नाही, इम्प्रॉपर हँडलिंग झालं किंवा ते इम्प्रॉपर स्टोरेज झालं नाही किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान ते व्यवस्थित फूड ग्रेन
जे आहे हाताळलं गेलं नाही तर मात्र फूड काय होतं, खराब होऊ शकतं. जसं मिल्क किंवा मांस असेल, मटण असेल किंवा दुधाचे पदार्थ असेल तर ते व्यवस्थित आणि विदिन टाइम लिमिट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते ट्रान्सपोर्ट करावे लागतात, नाहीतर त्याच्यामध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू द केमिकल रिएक्शन. त्याच्यामध्ये खूप वेळ झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपोआप धातूशी त्याचा संपर्क आल्यामुळं रासायनिक अभिक्रिया होऊ शकते अँड फूड गेट स्पॉइल्ड. आणि जर असा पदार्थ आला तर तो दूषित झालेला पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्यामुळे कंटॅमिनेशन होतं, इन्सेक्टमुळे कंटॅमिनेशन होऊ शकतं फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर अँड सॉइल. ज्या पदार्थातून ज्या कंटेनरमधून ते जातं किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, एका त्या दुकानातली काही वस्तू असतील, हवा असेल, पाणी, यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्या अन्नपदार्थावर बसू शकतात आणि तो पदार्थ ते खराब करू शकतात. म्हणून आपण या गोष्टीचा काय केला पाहिजे, प्रॉपर वेनं विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हा सेशन इथं पूर्ण केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण क्वांटिटेटिव्ह वेस्टेज किंवा फूड वेस्टेज हे दोन प्रकारचे आहेत, ते कशा पद्धतीने होतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टिल देन गुड डे.